श्री स्वामी समर्थ. मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत. माझी मुलगी मेधावी हिचं MBBS ला ऍडमिशन झालेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिच्याकडून जाणून घेऊयात MBBS च्या पहिल्या वर्षाला कोणकोणते सब्जेक्ट असतात आणि त्यासाठी कोणती पुस्तकं रेफर केली पाहिजेत. चला तर मग मी पहिल्यांदा मेधावीचं इंट्रोडक्शन करून देते. तर ही माझी मुलगी मेधावी ही MBBS करते. मेधावी, आज आपल्या मेडिकल करिअर गायडन्सच्या प्रेक्षकांना तू सांगशील की MBBS ला फर्स्ट इयरला कोणकोणते सब्जेक्ट असतात आणि त्यासाठी कोणकोणते बुक्स रेफर केले पाहिजेत. चला तर मग आपण मेधावीकडून माहिती घेऊयात. सो बेसिकली मी ज्या कॉलेजमध्ये आहे त्याच्यात 7 सब्जेक्ट्स असतात फर्स्ट इयर मध्ये, आणि त्यामध्ये बुक्स मध्ये 2 टाइप्स असतात. एक असते स्टँडर्ड बुक आणि सेकंड वन इज द युनिव्हर्सिटी एक्झाम्स साठी. तर मी दोघांचे ऑप्शन्स देणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो फर्स्ट सब्जेक्ट आहे एनाटॉमी. एनाटॉमी मध्ये स्टँडर्ड बुक साठी तुम्ही रेफर करू शकता ॲटलस. त्यामध्ये डायग्राम्स खूप चांगले दिलेले आहेत. अजून एक आहे ती आहे ग्रेज एनाटॉमी, जे ऑलमोस्ट सगळे यूज करतात, पण दिस इज अ स्टँडर्ड वन आणि त्यामध्ये डिटेल्ड इन्फॉर्मेशन असते. आणि फॉर युनिव्हर्सिटी एक्झाम्स यू कॅन यूज BD चौरासिया किंवा विश्राम सिंग. एनाटॉमी मध्ये आपण जेव्हा फर्स्ट इयर मध्ये येतो तेव्हा ही जनरल एनाटॉमीची बुक आहे BD चौरासियाचीच, तर ती आपण रेफर करतो. सो बेसिक गोष्टी आहेत या बुकमध्ये. तर जे मी युनिव्हर्सिटी एक्झाम साठी 2 बुक्सचे ऑप्शन्स दिले होते त्याचे पण 4 व्हॉल्युम्स आहेत. त्यातलं मी BD चौरासिया यूज करते. ही बुक आहे ती, आणि ह्याचेही 4 व्हॉल्युम्स असतात. आणि जी स्टँडर्ड बुक ॲटलस आणि ग्रेज एनाटॉमी मी सांगितली, तर त्याची मी बुक घेतलेली नाहीये. मी त्याची PDF रेफर करते, कारण की ते फक्त डायग्राम्स साठी यूज करणार आहे मी. एनाटॉमी मध्ये अजून 2 सब सब्जेक्ट्स आहेत, हिस्टॉलॉजी आणि एम्ब्रिओलॉजी. त्यासाठी सगळे लोक ऑलमोस्ट IB सिंगच यूज करतात आणि मी पण तीच यूज करते. तर ही आहे ती बुक. सो द नेक्स्ट सब्जेक्ट इज बायोकेमिस्ट्री. त्यामध्ये पण स्टँडर्ड आणि युनिव्हर्सिटी एक्झाम साठी डिफरंट बुक्स यूज केले जातात. सो स्टँडर्ड बुक आहे हार्पर आणि लिपिनकॉट. त्याची पण मी PDFच रेफर करते. आणि युनिव्हर्सिटीसाठी तुम्ही वासुदेवन किंवा सत्यनारायण यूज करू शकता. तर मी यूज करते वासुदेवन. ही आहे ती बुक. सो आपण नेक्स्ट सब्जेक्ट बघूया, फिजिओलॉजी. त्यासाठी स्टँडर्ड बुक मध्ये सगळेजण ऑलमोस्ट गायटन आणि गेनॉन यूज करतात. त्याचे पण मी PDFच यूज करते. युनिव्हर्सिटी एक्झाम साठी माझ्या कॉलेजने ही बुक द टेक्स्टबुक ऑफ मेडिकल फिजिओलॉजी, गायटन आणि हॉलची आहे, ही कंपल्सरी सांगितलेली आहे. आणि युनिव्हर्सिटी एक्झाम साठी अजून ऑप्शन्स आहेत, जसं की AK जैन, GK पाल. सो नेक्स्ट सब्जेक्ट आहे कम्युनिटी मेडिसिन. कम्युनिटी मेडिसिन मध्ये असं स्टँडर्ड आणि युनिव्हर्सिटी एक्झाम साठी असं काही वेगळी बुक नाहीये. ती एकच बुक आहे, ती K पार्कची आहे. ही आहे ती बुक. नेक्स्ट सब्जेक्ट आहे पॅथॉलॉजी. ह्याच्यामध्ये स्टँडर्ड बुक रॉबिन्स आहे आणि मी स्टँडर्ड बुकच यूज करते. ही आहे ती बुक. तुम्ही युनिव्हर्सिटी एक्झाम साठी हर्षमोहन पण यूज करू शकतात, पण आमच्या कॉलेजने ही कंपल्सरी सांगितलेली आहे, सो मी हिची हार्ड कॉपी घेतली आहे. हे जे मी रॉबिन्सची बुक यूज करते ह्याचे 2 व्हॉल्युम्स येतात. आता सेकंड लास्ट सब्जेक्ट आहे फार्मकोलॉजी. त्याच्यामध्ये स्टँडर्ड बुक आहे KD त्रिपाठी. ऑलमोस्ट सगळे लोक हीच बुक यूज करतात आणि मी याची हार्ड कॉपी घेतलेली आहे. तुम्ही युनिव्हर्सिटी एक्झाम साठी शानबाग पण यूज करू शकता, विच इज लिटिल प्रिसाइज. आणि द लास्ट सब्जेक्ट इज मायक्रोबायोलॉजी. त्याच्यामध्ये स्टँडर्ड बुक मध्ये तुम्ही अनंत नारायण यूज करू शकता, जे की मी घेतली आहे हार्ड कॉपी. आणि युनिव्हर्सिटी एक्झाम साठी तुम्ही अपूर्वा शास्त्री पण यूज करू शकता. थँक्यू. तर आपण आत्ताच पाहिलं मेधावी MBBS च्या पहिल्या वर्षाला कोणकोणते बुक्स रेफर करते. असेच वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तके आपल्याकडे उपलब्ध आहेत, जसं की MBBS आहे, BDS आहे, BMS आहे, BHMS. त्याशिवाय D.Pharm, B.Pharm असे वैद्यकीय कोर्सेससाठी, मेडिकल कोर्सेसला लागणारे कोणत्याही प्रकारचे बुक्स जर तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास इझिली अवेलेबल नसतील, तर मी स्क्रीनवर हा नंबर दिलाय, ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला हे बुक्स रिझनेबल रेटमध्ये घरपोच मिळतील. श्री स्वामी समर्थ.